मनानं पण इथं असावं लागेल. आमच्या पण बिझनेस मध्ये भांडवल लागत करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? मग आवाजामध्ये दम नाही. किती लोक माझ्या मध्ये आहेत? अरे यार खुदको एक बार आने वाला एक दिन जरूर. मैं तो उसी दिन का रस्ता देख रहा था. भांडवल लागत नाही इथं, मोक्याची जागा लागत नाही इथं, कामगार अनुभव लागत इथं, कामगार लागत. आम्हाला 30,000 लोक काम करतात, एक पण रुपया पगार कोणाला देत नाही मित्रांनो. कुणी आपल्याला मागत पण नाही. यानंतर मित्रांनो रिस्क इथं चालेल का नाही? मला काय आहे का रिस्क? नाही मित्रांनो, आमच्या बिझनेस मध्ये रिस्क नाही, पण कॉम्पिटिशन आहे आणि आपलं कॉम्पिटिशन स्वतःसोबतच आहे मित्रांनो. एकदा ह्या बिझनेस सोबत जर आपण तन मन लावून जर समजून घेतला, ज्या व्यक्तीसोबत आला समजून घ्या, नक्की परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. ट्रेडिशनल मार्केटमध्ये काय होतं, एखादा कंपनी मॅन्युफॅक्चरर आहे, कस्टमरसाठी प्रोडक्ट बनतं मित्रांनो. हे प्रोडक्ट जे आहे उदाहरणार्थ रेड लेबल चाय प्रत्येकाने ऐकलेली आहे. त्या चहाची किंमत मित्रांनो 100 रुपये असेल. ती जर कंपनीमध्ये 30 रुपयामध्ये बनत असेल, तुमच्यापर्यंत येईपर्यंत झाले 100 रुपये. ते कसे झाले तर बघा मित्रांनो, ते झाले असे कॅरी अँड फॉरवर्ड डिपार्टमेंट, डिस्ट्रीब्युटर, डीलर, होलसेलर, रिटेलर पासून तुमच्या घरात आली. ही लोक फुकट काम करत असतात का? आवाजामध्ये दम नाही. करतात का? महत्वाचं आहे. करतात का? नाही करत मित्रांनो. म्हणून आपल्यापर्यंत जे प्रोडक्ट येतं ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून कोणतीतरी एखादी आयोजन देते, चाय का कोई वक्त नाही, हर वक्त चाय का होता है असं सांगते. मी हिरोईन नाही, पण सांगितल्यावर कळतं आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा रेड लेबल चाय येते 100 रुपयाप्रमाणे. आणि हे 30 रुपयाऐवजी आपल्याला 100 रुपयामधलं आपल्या घरातून 70% पैसा हा मित्रांनो मार्केटमध्ये जातो. आणि हेच काम आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येऊन करण्यासाठी आमच्या कंपनीमध्ये सुद्धा हीच वस्तू 30 रुपयाला मिळते, येत असताना 100 रुपयाला तुमच्यापर्यंत मिळेल. पण जे आतमधला 70% पैसा आहे, तुमचा मित्र, तुमचा नातेवाईक, तुमचा सोयरा असेल, त्या मित्र असेल, यांच्यामध्ये वाटणी केली जाते. आपण आपल्या लोकांना मोठं करणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून या ट्रेडिशनल मार्केटपेक्षा डायरेक्ट सेलिंग मार्केटमध्ये आपण येऊन चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आमच्या बिझनेस सोबत येण्यासाठी तुम्हाला आतापर्यंत सांगितले किंवा तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आलाय त्याच्यासोबत बसा, तुमच्या घरात लागणारे प्रोडक्ट घ्या. त्या प्रोडक्ट घेण्यासाठी मार्केटला पण पैसा द्यावा लागणार, इथं पण पैसा द्यावा लागणार. मित्रांनो नक्की आपण 10,000 रुपयाचे प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला 15, 16, 13, 12 प्रोडक्ट नुसार MRP मध्ये प्रोडक्ट आपल्याला मिळत असतात. जरूर आपण घ्यावा मित्रांनो. प्रत्येकाची अशी सुखी फॅमिली आज गुन्ह्या गोविंदाने आपल्या घरामध्ये नांदत आहे मित्रांनो. नांदते का? एवढी सुखी फॅमिली आहे ना आपली? बरोबर आहे ना? नक्की आहे मित्रांनो. या फॅमिलीला जर दृष्ट लागू नये आणि कदाचित रोड अपघात होऊ नये मित्रांनो, असं मला वाटतंय. आमचंही आयुष्य तुम्हाला लागावं, आपल्या मित्र नातेवाईकांना लागावं असं आम्हाला वाटतंय. कधी कधी बाहेर जाताना असाही ऍक्सिडेंट होऊ शकतो. बघतोय मित्रांनो चांगली लोक मार्केटला गेलेली घरापर्यंत जाईपर्यंत समजत नाही घरापर्यंत येतील का नाही. अशी अवस्था झाल्यावर त्या फॅमिलीचं काय, त्या मुलांचं काय, त्या अर्धांगिनीचं काय, हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारा. जर माझ्यासोबत असं झालं तर माझा मित्र परिवार, नातेवाईक, माझी भाऊबंदी मदत करेल का? नाही करणार मित्रांनो. तेव्हा तुमची फॅमिली सुखी राहील का? नाही राहणार मित्रांनो. आणि हे सुखी राहावंसं असं जर तुम्हाला वाटत असेल तर बिलकुल मित्रांनो माय लाईफस्टाईलच्या ज्या डिस्ट्रिक्टर लीडरने तुम्हाला हॉलमध्ये आणलेला आहे त्याच्या हातामध्ये हात द्या. आयुष्यभर कोणाचे पाय घेण्याची वेळ येणार नाही एवढा विश्वास मी तुम्हाला देण्यासाठी आलोय मित्रांनो. बघा या व्यवसायामध्ये मी सुद्धा ऐकलेलं होतं. हा म्हणल्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये काय काय परिवर्तन झालं मित्रांनो. या बाईकच्या लायकीचा बनलो, त्या ड्रेस कोडच्या लायकीचा बनलो, त्या शूजच्या लायकीचा बनलो, कोटच्या लायकीचा बनलो, बोलण्याच्या लायकीचा बनलो. हे माझ्यामध्ये चांगले गुण आले, संस्कारित गुण आले. आज मार्केटला टक्कर देण्याची हिंमत आज माझ्या मुलीमध्ये या MI लाईफस्टाईल परिवारामुळे आली मित्रांनो. एकदा मनापासून जोरदार काही या परिवारामध्ये झाली पाहिजे मित्रांनो. त्याचबरोबर की हा म्हणल्यामुळे काय झालं, मी माझ्या सिनियरच्या हातामध्ये असा हात देऊन गेल्या 5.5 वर्षांपासून काम करतोय. जे सिनियरने सांगितलं हे ओझळीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, हे उराशी लावून घेतलं, मन लावून काम केलं, समजून काम केलं मित्रांनो. आज माझं दिवसाचं जर इन्कम चेक केलं 15,000 रुपये प्लस आज माझा दिवसाचं इन्कम आहे मित्रांनो. 1 मिनिट माझा 10 रुपयाप्रमाणे माझा 1 मिनिट आज
चालतो, ही गोष्ट ध्यानात घ्या, क्योंकि इस इंडस्ट्री के साथ मैं 5.5 साल में जुड़ा था दोस्तों. 2-2.5 वर्ष मलाही काही कळलं नव्हतं, पण तसंही मी समजून घेतलं, मन लावून काम केलं. एकही दिवस घरामध्ये आराम करत नाही मित्रांनो. ऊन म्हणत नाही, वारा म्हणत नाही, थंडी म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही, भूक म्हणत नाही, झोप म्हणत नाही. हे होऊ शकतं, मला माहिती आहे. गरीब म्हणून जन्माला आलो, माझ्या हातामध्ये नव्हतं, पण श्रीमंत होऊन मारणार हे मात्र माझ्या हातामध्ये आहे. तुम्ही सुद्धा असं हातामध्ये हात द्या. पायी चालण्याची अवकाश नव्हती. आज माझ्या पार्किंग मध्ये 2-4 गाड्या राहतात. जेव्हा सगळ्या गाड्यामध्ये लावतात, आम्हाला चालता येत नाही. कधी कधी आमचे घर मालक आम्हाला म्हणतील असं वाटतंय ते माणसं नवीन ही गाड्या जास्त आहेत आहे ना, असं होऊ शकतंय, पण म्हणले नाही. खरंच मी भाग्यवान आहे, एका चांगल्या व्यक्तीच्या घरामध्ये मी राहतोय. मित्रांनो, अशी साथ दिल्यामुळे 4 व्हीलर गाडी आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये नंबर 1 ची लक्झरियस प्रीमियम गाड़ी घेऊन हाच बिजनेस करना है. कुछ दिन आने वाले 17 सितंबर के अंदर की मेरी बड़ी गाड़ी आने वाली है. मैं आपको सभी को निमंत्रित करने जा रहा हूँ. उसी भी गाड़ी का सेलिब्रेशन होगा मेरे टीम के साथ. आप सभी दोस्तों के साथ भी हो सकता है. ये मेरा नहीं दोस्तों, ये आपका भी हो सकता है. हे तुमचंही होऊ शकणार. पण सुरुवात करा. या जगामध्ये अवघड काय आहे, सुरुवात करणं अवघड आहे, बरोबर ना. अवघड काम आपण सगळेजण करू शकतो. तुम्ही सगळ्यांनी मला 30 मिनिट ऐकण्याचा प्रयत्न केला, झेलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जेवढ्या जोरात टाळी वाजवणार मनापासून 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 जोरदार मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगेन, आजच्या 15 ऑगस्ट 2025 ला आज आपण आपल्या घरामध्ये जाणार. आज रात्री 2 वाजता तुम्ही जागे होणार. तुम्हाला जाग येणार हा प्रोग्राम ऐकल्यामुळं. तुम्ही उठल्यानंतर आपल्या स्वतःच्या अर्धांगिनीचा चेहरा बघा, एकदम शांत झोपलेली आहे. आपल्या मुलाबाळाचा चेहरा बघा, एकदम शांत झोपलेले आहे. आपल्या आई वडिलांचा चेहरा बघा, एकदम शांत झोपलेले आहे. त्यांना माहिती आहे की माझा मुलगा कर्तबगार आहे, माझा मुलगा कमवता आहे, म्हणून मी शांत झोपत आहे. पण देवानं असं करू नये. एक ना एक दिवस आपल्याला जायचंय. जेव्हा आपण या धर्तीवरून निघून गेलो, तेव्हा आपली आई, आपले मुलं, आपली अर्धांगिनी शांत झोपेल का? जर तुमचं उत्तर आलं येस, मी नसल्यावर सुद्धा माझी फॅमिली सुखाने राहू शकते, त्यांना या व्यवसायाची गरज नाही मित्रांनो. आणि ज्यांचं उत्तर नाही आलं ना, 100% आमच्या हातामध्ये हात देऊन काम करा. मी सुद्धा 5.5 वर्षांपूर्वी या इंडस्ट्रीमध्ये येत असताना माझे रोल मॉडेल, माझे ग्रेट अँड ग्रेट गुरु, ज्यांना मी ईश्वरापेक्षा सुद्धा श्रेष्ठ समजतो, त्यांनी मला हाच तो प्रोडक्ट प्लॅन सांगितला. लॉकडाऊन मध्ये माझा EMI लाईफस्टाईल परिवारामध्ये जन्म झाला. स्वीकारून काम केलो, माझ्या डोक्यावर आशीर्वाद ठेवला. तथास्तु तू पण चांगलं जीवन जगू शकतो मित्रांनो. असे कॉन्टिनेंटल टीम कोरेंट आदरणीय निजाम शेख सरांना मनापासून वंदन करतो मित्रांनो. जोरदार ताली होली चाहिए मेरे भगवान के लिए. थँक्यू. आणि मित्रांनो, याच्यासोबत माझ्या हातामध्ये हात देऊन ते मला संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान भी आ जाए, आग लगी हो सीने में, हे आग पूर्णपणे विश्वामध्ये गाजवायला लावणारे माझे लाईफ कोच, माझे महागुरु आदरणीय तात्यासाहेब इंगळे सरांना मनापासून वंदन करतो. जोरदार ताली मेरे भगवान के लिए भी होना चाहिए. और आज मित्रांनो, खरा आनंदाचा दिवस आहे. उन्होंने मेरे को एक लफ्ज बोला था, श्याम किती वेळेस बोलवणार आहे लातूरला, पण तुझं रॅंक बदलली पाहिजे. सर मैंने बोला था, सर अगली बार शिकायत का मौका नहीं दूंगा. जब भी आओगे ना, मेरी रैंक भी चेंज हो जाएगी, मेरी टीम भी बढ़ेगी और मेरा इनकम भी बढ़ेगा और मेरा लाइफस्टाइल भी बढ़ेगा. दोस्तों, ये मैंने वादा किया था. ऐसे हम सब के आज के चीफ हमारे डायनामिक इवोल्यूशन के सर्व उनको तहे से शुक्रिया अदा करता हूँ. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण ऐकून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू 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 सो मच. तर मित्रांनो, सरांचा स्वतःला
खुर्चीसाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो सर्व आर्टिस्ट लीडर्स यांनी सर्वांचा मान सन्मान करण्यासाठी या स्टेजवर यायचं आहे. सर्व आर्टिस्ट लीडर्स कमान फास्ट आणि जी रँक होल्डर बाहेर थांबलेत त्यांनी प्लीज आतमध्ये यायचं आहे आणि बसलेल्या व्यक्तीने कुणीही उठायचं नाही कारण आता हाऊसफुल झालेलं आहे. आपली जागा जाऊ शकते आणि खुर्चीसाठी बरेचसे भांडण होत आहेत याचा अर्थ म्हणजे या ठिकाणी कुणीही जागा सोडायची नाही. हा हाऊसफुल झालेला आहे. बाहेर लोक थांबून आहेत वेटिंगवरती आहेत. रँक होल्डर सर्व आतमध्ये येऊन थांबायचं आहे. सर्व आर्टिस्ट लीडर त्याचा मान सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. त्याच्यामध्ये मान सन्मान होत असताना नाही झाले पाहिजे. सरांनी सांगितलेलं आहे ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा आहे जीने में.